हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 14. सानुरागां स्त्रियं दृष्ट्वा मृत्युं वा समुपस्थितम् अविवलमना स्वस्थो मुक्त एव महाशयः. भावार्थ: प्रीतियुक्त स्त्री पाहिली असताना तसेच मृत्यूजवळ आला असतानाही जो मनाने अविचल आणि स्वस्थ राहतो तो महाशय मुक्त आहे. अष्टावक्र मुनींनी येथे मुक्त पुरुषाची लक्षणे सांगितलेली आहेत. या लक्षणांचे वैशिष्ट्य असे आहे की ही दोन्हीही लक्षणे सर्वसामान्य माणसाला तर चलबिचल करतातच, परंतु ही लक्षणे ऋषी, साधू, वीतरागी यांनाही भ्रष्ट करतात. तसेच यांचा अजून एक विशेष म्हणजे ही लक्षणे परस्पर विरुद्ध आहेत. तरीही अष्टावक्र मुनींनी ती येथे एकाच श्लोकात सांगितली आहेत. स अधिक अनु अधिक राग स्त्री म्हणजे प्रीतियुक्त स्त्री असे म्हटले आहे. या प्रीतीमध्ये अनेक छटा आहेत. स अधिक अनु अधिक राग स्त्री केवळ प्रेमळच आहे असे नाही, तर ती प्रीती निर्माण करणारीही आहे. ती केवळ चांगलीच आहे असे नाही, तर ती गोडही आहे, मधुरही आहे. ती केवळ ममता करणारीच आहे असे नाही, तर ती सेवाभावी माया करणारीही आहे. ती केवळ मैत्रीणच आहे असे नाही, तर ती सखीही आहे. ती केवळ प्रसंगी धावून येणारीच आहे असे नाही, तर ती दाई आईही आहे. ती केवळ भोग देणारीच आहे असे नाही, तर योगही देणारी आहे. थोडक्यात ती केवळ स्त्रीच आहे असे नाही, तर ती स अधिक अनु अधिक राग म्हणजे तिच्यासह मागोमाग उत्तम सात्विक भाव आपोआपच हजर होतात. अशी स्त्री समोर आली, सानिध्यात आली की तिच्याकडे कोणीही आकृष्ट होतो, तिच्याशी संपर्क साधू पाहतो, तिच्याजवळ संवाद व्हावा अशी प्रबळ इच्छा निर्माण होते. तिचा जमेल तितका सहवास मिळावा अशी ओढ निर्माण होते. अशा वेळी जो अविचल राहतो, ज्याची समाधी भंग होत नाही, जो साक्षी आणि स्वस्थ राहतो, जो भावभावनारहित निश्चल राहतो, ज्याची ती स्त्री दृष्टीस पडण्यापूर्वीची स्थिती कायम राहते, तो मुक्त आहे. माणसाला सर्वात जास्त मृत्यूची भीती वाटते. याचे कारण त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा हे असते. इच्छा कधीही पूर्णपणे तृप्त होत नाहीत. माणसाला निर्माण झालेल्या इच्छा या नेहमीच त्याच्या पूर्ण झालेल्या इच्छांपेक्षा कितीतरी पट जास्त असतात. जन्मोजन्मी त्यात भर होत असते. त्यामुळे अतृप्त इच्छा नेहमीच शिल्लक राहतात. कितीही पुनर्जन्म घेतले तरी अतृप्त इच्छा नेहमीच शिल्लक असतात. तो जसे जमेल तसे काये वाचे मने इच्छा तृप्त करत असतो. त्याच्या इच्छातृप्तीमध्ये मृत्यू हे विघ्न असते. तो इच्छातृप्तीमध्ये रममाण असतो आणि त्यामधून त्याला मृत्यू ओढून घेऊन जातो. देह निचेष्ट होतो आणि त्याचे इच्छातृप्तीचे स्वप्न तसेच भग्नावस्थेत राहते. यामुळे जेव्हा मृत्यूजवळ आल्याची चाहूल लागते तेव्हा माणूस चलबिचल होतो, सैरवैर होतो, निराश होऊन हतबुद्ध होतो. अशा वेळी जो अविचल राहतो, ज्याची समाधी भंग होत नाही, जो साक्षी राहतो, जो स्वस्थ राहतो, जो भावभावनारहित निश्चल राहतो, ज्याची मृत्यूची चाहूल लागण्यापूर्वीचीच स्थिती कायम राहते, तो मुक्त आहे. येथे दोन परस्पर विरुद्ध गोष्टी एकत्र सांगितल्या आहेत. स्त्री जन्म देते, मृत्यू जन्म हिरावून नेतो. स्त्री प्रीती देणारी आहे, मृत्यू भीती निर्माण करणारा आहे. स्त्री हवीहवीशी वाटते, मृत्यू नको नको असतो. स्त्री वाढवते, मृत्यू वाढ खुडून टाकतो. स्त्री भोग देणारी आहे, मृत्यू वियोग घडवणारा आहे. स्त्री मृदू आहे, मृत्यू कठोर आहे. स्त्री जड दृश्य आहे, मृत्यू सूक्ष्म अदृश्य आहे.
दोन परस्पर विरुद्ध गोष्टींवर नियंत्रण मिळवणे महाकठीण आहे. यास्तव अष्टावक्र मुनी सांगतात की प्रीतियुक्त स्त्री पाहिली असताना तसेच मृत्यू जवळ आला असतानाही जो मनाने अविचल आणि स्वस्थ राहतो तो महाशय मुक्त आहे. हा महाशय या दोन विरुद्ध गोष्टींना नियंत्रित करत नाही, तर तो साक्षी राहून त्यांची उपेक्षा करून त्यांच्या अतीत योगेश्वराचे योगधामी साक्षात्कारित होतो. त्या योगे तो मुक्त होतो. हरिओम.